शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका नवीन तणनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत, परंतु ते सांगायच्या अगोदर त्याचा रिझल्ट दाखवतो. आता इथे बघा, हे तणनाशक आपण इथे मारलेलं आहे. याचा पूर्णपणे इथे गवत हे नाहीसं झालेलं आहे, परंतु याच्या साईडनं आपण ग्लायफोसेट यूज केलेला आहे. त्याचा रिझल्ट बघा, अजून पण तण हे मेलेले नाहीत किंवा येथे पूर्णपणे हिरवा आहे. ग्लायफोसेटचं नुकसान काय होतं, आपण जेव्हा जमिनीवर मारतो तर सगळ्यात प्रथम मुळं हे जे आहे ग्लायफोसेट हे पानावर नेतं आणि पानं पिवळं पडतं. महत्वाचं म्हणजे शेंडा जो आहे तो पूर्णपणे पिवळा पडतो आणि वाढ खुंटते. आता हे झाले तुमचे ग्लायफोसेटचे नुकसान. दुसरं म्हणजेच आपण जर पात्यांच्या अवस्थेमध्ये मारलं ग्लायफोसेट तर होतं काय, पात्यांची गळ होतं, त्याचप्रमाणे पिकाची वाढ खुंटतं, त्याच्यावर आलेला फुलधारणा ह्या पूर्णपणे गळून जातं. परंतु इथे जे आपण तणनाशक मारलं हे तणनाशक आहे सॉल कंपनीचे हर्मेंट्री, ज्याच्यामध्ये आहे ग्लुफोसिनेट अमोनियम 50% WG 400 ग्राम प्रति एकरी याला वापरायचं आहे. महत्वाचं म्हणजेच ग्लायफोसेटने जे होणारे नुकसान आहे ते या तणनाशकाने होत नाही. शेंडा पिवळा पडत नाही, वाढ खुंटत नाही, पात्यांची गळ होत नाही, फुलांची गळ होत नाही. कोणत्याही पिकामध्ये तुम्ही मारू शकता. महत्वाचं म्हणजे जे बाजारपेठमध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% आहे, त्याचा जो डोज आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने किंवा 4 पटीने याच्यामध्ये जास्त आहे आणि रिझल्ट सुद्धा खूप जबरदस्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही पिकामध्ये जर वापरायचे असेल तर तुम्ही इतर तणनाशकांच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही सॉल कंपनीचे जे हर्मेंट्री आहे 400 ग्राम प्रति एकरी वापरा आणि जो रिझल्ट आहे तो तुम्हाला जबरदस्त मिळेल. तर तुमच्याकडे व्हेजिटेबलचे पीक असेल, तुमच्याकडे कपाशी असेल, तुमच्याकडे कोणतंही पीक असेल, पपई असेल, आंबा असेल, कोणत्याही पिकामध्ये तुम्ही डायरेक्ट 400 ग्राम प्रति एकरी हे मारू शकता. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे तण, आता इथे बघा सगळ्या प्रकारचे तण येथे मेलेले आहे. वेलवर्गीय, आता हा वेल आहे बघा, हा सुद्धा येथे पूर्णपणे येथे नाहीसा हा झालेला आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे जर अशा प्रकारे वेल सुद्धा असेल हे सुद्धा नष्ट होतं, गाजर गवत नष्ट होतं, लांब पानाचे तण, रुंद पानाचे तण संपूर्ण तुमचे येथे खाक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आणि जे ग्लायफोसेटने नुकसान होतं ते हर्मेंट्रीने होत नाही. म्हणजेच काय की ग्लुफोसिनेट अमोनियम 50%, हा टेक्निकल घटक असलेला सॉल कंपनीकडे पेटेंट आहे. परंतु हे वापरत असताना एक काळजी घ्या, तो म्हणजेच हवा जास्त नसताना वापरा आणि शेंड्यावर उडू देऊ नका. या लेवलला तुमचा नौजल चालेल, कट नौजलनी मारा, जेणेकरून गवत पण सुटणार नाही, पूर्णपणे जागा पण कव्हर करेल आणि तुमचं नुकसान सुद्धा हे होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून एका नवीन तणनाशकाबद्दल ही माहिती घेतलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन तणनाशकाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.